अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली कुलदेवी कशी ओळखावी. बऱ्याच जणांना आपली कुलदेवी माहीत नाहीये. बरेच जण आपल्या गावातली जी देवी आहे ग्रामदेवता तिलाच आपली कुलदेवी समजतात. त्यामुळे काय होतं, आपण आपल्या आईची सेवा करण्याऐवजी आपण आपल्या मावशीची सेवा करत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातले अडचणी, दुःख, संकटे दूर होत नाहीत. कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते. ती आपल्या प्रत्येक संकटातून आपल्याला सोडवत असते, आपल्याला मार्ग दाखवत असते. त्यामुळे कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही सन्निधी प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात, खूप दवाखाना करत आहात, तर तुमचे रिपोर्ट वगैरे सर्व नॉर्मल आहेत तरी तुम्हाला मूलबाळ होत नाही. त्याचा कारण असं आहे की तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडनं घडत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी आहेत, वैवाहिक समस्या आहेत. नवरा बायकोमध्ये वादविवाद होतात, नवरा बायकोमध्ये क्षुल्लक कारणावरून वादविवाद होतात आणि घरात कितीही कष्ट केले तरीही पैसा टिकत नाही, कितीही कष्ट केले तरी फळ मिळत नाही. तुम्ही कितीही अभ्यास करत आहात, कितीही मन लावून तुम्ही त्या कामासाठी प्रयत्न करत आहात तरी तुम्हाला नोकरी लागत नाही. ह्या ज्या काही गोष्टी घडतात त्या फक्त आणि फक्त आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही त्यामुळे घडत असतात. जोपर्यंत आपल्या कुलदेवीची सेवा आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला या अडचणींना, या दुःखांना सामोरे जावं लागतं. म्हणून कुलदेवीची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला आज असे 3 उपाय सांगणार आहे की या उपायाने तुम्हाला कळणार आहे की तुमची कुलदेवी कोणती आहे. बऱ्याच जणांना कुलदेवी माहीत नाही, तर तुम्ही हे 3 उपाय करून तुम्ही तुमची कुलदेवी ओळखू शकता. कुलदेवी साक्षात तुम्हाला दर्शन देईल, कुलदेवी साक्षात तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन देईल किंवा काही ना काही साक्षात कुलदेवी तुम्हाला संकेत देणार आहे या उपायांनी. तर चला बघूया ते 3 उपाय कोणते. तर त्यातला सगळ्यात पहिला उपाय असा आहे, अगदी साधा सोपा आहे. तुम्ही तुमच्या मूळ गावी जा. मूळ गावी तुमचे जे भाऊबंद असतील किंवा चुलते काके असतील त्यांना तुम्ही तुमच्या कुलदेवीबद्दल विचारा. ते कोणत्या देवीची सेवा करतात ते बघा. आणि तरीही तुम्हाला संभ्रम असेल मनात की माझी कुलदेवी मला नक्की कळत नाही आहे, ही आहे का ती आहे, तर पुढचे 2 उपाय हे तुमच्यासाठी असणार आहे. जरी तुम्हाला तुमच्या मूळ गावी जाऊन तुमची कुलदेवी कळाली नाही तर बघा, तुम्ही हा दुसरा उपाय करू शकता. दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला ही सेवा रोज 21 दिवस करायची आहे. 21 दिवस रोज तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ महाराजांसमोर तुम्हाला बसायचं आहे. नारळ तुम्ही सोलून घ्या किंवा बिना सोलेलं घ्या, हे तुमच्या मनावर आहे. नारळ घेऊन महाराजांसमोर बसायचं आहे. शेंडा देवाकडे असला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि नारळावर तुम्हाला एकच कापूर जळायचा आहे. एक कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मनोमन तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, मला माझ्या कुलदेवीबद्दल काहीतरी संकेत द्या, मला माझी कुलदेवी ओळखण्यासाठी मदत करा महाराज. बघा, हे 21 दिवस पूर्ण होण्याच्या आतच कुलदेवी तुम्हाला काहीतरी संकेत देईल. जर नारळामध्येच तडा गेला, 7 दिवस झाले आणि नारळ खराब झालं किंवा त्याला तडा गेला तर ते नारळ तुम्ही विसर्जन करू शकता. परत दुसरं नारळ घेऊन या. 2-3 नारळ जरी तुम्हाला बदलावे लागले तरी बदलू शकता, काही हरकत नाही. मनात कोणतीही शंका आणू नका, घाबरून जाऊ नका. ते नारळ तुम्ही विसर्जन करा आणि तुम्ही दुसरं नारळ घेऊन या. असं पण तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे, लक्षात ठेवा. मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा. आता बघा, तुम्हाला या 21 दिवसांमध्ये कुलदेवी काही ना काही संकेत देईल. एक तर स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देईल. तुम्हाला स्वप्नात माहूरगड दिसेल, तुळजापूरची भवानी दिसेल किंवा तुमची जर कुलदेवी महालक्ष्मी असेल तर कोल्हापूरची महालक्ष्मी तुम्हाला स्वप्नात येईल किंवा वणीगडावरची सप्तशृंगी तुमच्या स्वप्नात येईल. तुम्हाला काही ना काही असे संकेत मिळतील की त्यामुळे तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी ही आहे. कोणी तुम्हाला फोन करून सुद्धा सांगेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. कोणी तुम्हाला फोन करून म्हणेल की मी माहूरगडावर चाललो आहे. कोणी तुम्हाला म्हणेल की मी तुळजापूरला चाललो आहे. कोणी तुम्हाला या 21 दिवसांमध्ये माहूरगडावरचा किंवा तुळजापूरचा, तुमची जर कुलदेवी महालक्ष्मी असेल तर कोल्हापूरचा प्रसाद आणून देईल. तर काही ना काही संकेत तुम्हाला या 21 दिवसामध्ये 100% मिळतील, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. आणि हे संकेत तुम्हाला तुमची कुलदेवी देत असते, लक्षात ठेवा. आता तिसरा उपाय असा आहे,
आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला ते नारळ अर्थात विसर्जन करून द्यायचं आहे. आता बघा, तुम्हाला जर दुसरा उपाय करणं कठीण वाटत असेल तर तुम्ही हा तिसरा उपाय करू शकता. तुम्हाला दुसरा उपाय करणं जमणार नसेल तर हा तिसरा उपाय तुम्ही करू शकता. तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला 5 मंगळवार व्रत करायचं आहे कुलदेवीच्या नावाने. 5 मंगळवार तुम्हाला कुलदेवीच्या नावाने उपवास करायचा आहे आणि हा मंगळवारचा उपवास तुम्हाला संपूर्ण दिवसभर करायचा आहे. हा उपवास तुम्हाला बुधवारी सोडायचा असतो, लक्षात ठेवा. आणि उपवास करून तुम्हाला विडा ठेवायचा, पाटावर एक विडा मांडा. विडा म्हणजे तुम्हाला माहीत असेल, नागवेलीची 2 पानं ठेवा खाली आणि त्यावर एक सुपारी ठेवा. सुपारीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुम्हाला या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ या दिवशी करायचा आहे. आणि आपल्या कुलदेवीला, आपल्या महाराजांना प्रार्थना करायची आहे मनापासून की महाराज मला आपली कुलदेवी ओळखण्यासाठी मदत करा. आपल्या कुलदेवीला सुद्धा मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि हे 5ही मंगळवार तुम्हाला काय करायचं आहे, दुर्गा सप्तशती पाठ करून झाल्यानंतर तुम्हाला रात्री झोपताना जी सुपारी तुम्ही विडा बनवून ठेवली होती ती सुपारी तुम्हाला उशीखाली ठेवून झोपायचं आहे. तुम्हाला तुमची कुलदेवी एकतर स्वप्नात येऊन दर्शन नक्की देईल हे 5 मंगळवार होण्याच्या आतच किंवा 5 मंगळवार होईपर्यंत. कुलदेवी तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देईल. त्यामुळे तुम्हाला समजू शकेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. किंवा तुम्हाला काही ना काही संकेत मिळतील. कोणी तुम्हाला फोन करून सांगेल, कोणी तुम्हाला प्रसाद आणून देईल, माहूरगडावरचा, तुळजापूरचा, कोल्हापूरचा किंवा वणीगडावरचा, किंवा कोणी ना कोणी तुम्हाला काही ना काही संकेत देतील. तुमची कुलदेवी तुम्हाला काही ना काही संकेत देईल की तुमची कुलदेवी कोणती आहे हे तुम्हाला हे 5 मंगळवार होण्याच्या आतच समजेल. लक्षात घ्या, या उपायामध्ये, या तिसऱ्या उपायामध्ये सुपारी तुम्हाला 5ही मंगळवार तीच ठेवायची आहे. फक्त खाली तुम्ही जे 2 पानं ठेवतात विड्यासाठी ते पानं तुम्हाला दर मंगळवारी बदलायची असतात. आणि सुपारी तुम्हाला 5ही मंगळवार तीच ठेवायची आहे आणि ती सुपारी तुम्हाला उशीखाली ठेवून झोपायचं आहे. या 5ही मंगळवार पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवी स्वप्नात येऊन 100% दर्शन देईल किंवा काही ना काही संकेत तुम्हाला मिळेल. त्यावरून तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी नेमकी कोणती आहे. तर हे असे 3 उपाय आहेत. यावरून तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. मनापासून आणि श्रद्धेने हे उपाय करा. तुम्हाला तुमची कुलदेवी 100% समजेल. आता बघा, नवरात्र येणार आहे, तर नवरात्रासुद्धा तुमची कुलदेवी तुम्हाला दर्शन देईल. एवढे ही प्रभावी उपाय आहे. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला जर माहीत नसेल ना किंवा कोणताही तुमच्या मनात डाऊट असेल की माझी कुलदेवी नेमकी कोणती आहे, तुम्ही या उपायापैकी कोणताही एक उपाय करून बघा. त्यामुळे तुम्हाला नक्की समजेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. तर चला, ही खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि तुम्हाला जर हा प्रश्न असेल, या पितृपक्षात जर मी ही सेवा केली तर चालेल का, तर हो, चालेल, काही हरकत नाही आहे. आपण देवाची सेवा करत असतो. आपण कोणतेही लग्न कार्य वगैरे करत नाही आहे. देवाची सेवा करायला कोणताही दिवस वगैरे पाहत नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही पितृपक्षातसुद्धा ही सेवा करायला सुरू करू शकता. किंवा तुम्हाला जर काही डाऊट असेल, तुम्ही नवरात्रातसुद्धा ही सेवा चालू करू शकता, काही हरकत नाही. तर चला, ही खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.